उठायचं, 3 कॅमेरे घ्यायचे, चल पॉडकास्ट करू. मला सारखं मलाच वाटतं. प्रत्येकाला भेटून सांगितलं होतं की मला नाटक करायचं आहे. त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की सिरियलमध्ये प्रसिद्ध असलेल्या लोकांना आम्ही नाटकात घेतो. ती झाल्यानंतर एक अभिनेत्री म्हणून तिची व्हॅक्यूम येते ना, त्या व्हॅक्यूमचा काय केलंस तू? मला जो काही पर डे मिळाला असता, ते जे मी महिन्याभरात कमवले असते, ते एका जाहिरातीत मिळायचं. संसार आणि याच्यात इतकी घाई का गेली असं तू वाटत नाही? मी कशी दुःखी आहे याच्यापेक्षा मला दुःख होत आहे, पण मी दाखवत नाही. मी मला आवडून धरते. हे जास्त कठीण आणि जास्त इफेक्टिव्ह. बरोबर चाललंय. नाही, अजिबातच नाही. प्लीज यार, तर मी आता खूप स्पष्टपणे सांगणार आहे. आणि तू बाजूला का टाकली गेली होतीस? स्वतःला दुय्यम स्थान दिलेलं स्त्रीने नेहमीच आवडतं समाजाला. माणसाला शोभणारे युद्ध एक या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेव. वा. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे प्रख्यात अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, संगीतकार, अशा अनेक अर्थांनी नावाजलेली मधुराणी गोखले. स्वागत करतो मी. थँक्यू. मी पॉडकास्टला सुरुवात करण्यापासूनच हसायला लागली, त्यामुळे मला त्याचं काही कारण कळे नाही. काय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर मधुराणी, तू आलीस, मला खूप बरं वाटलं. थँक्यू. कारण आम्ही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मी काम करत असताना वेळोवेळी भेटलेलो होतो, पण असं डिटेल्ड इंटरव्ह्यू झाला नव्हता. आलेल्या पाहुण्याला खुश करण्यासाठी आम्ही कधी काही छोटीशी गिफ्ट देतो. तर हे अश्मन पेबल्स तर्फे ही एक छोटीशी भेट, हँड पेंटेड दिवा, जो तुला आवडेल. आणि पुणे कॉटन कंपनी तर्फे छोटंसं हॅम्पर. थँक्यू. वा. आता ती खुश होईल आणि छान छान उत्तर देईल अशी छान प्रश्न असतील तर छान छान उत्तर मिळतील. वा. एक खूप मोठी जबाबदारी पार पाडल्यानंतर एक खूप मोठी व्हॅक्यूम येते जगण्यामध्ये की आता या वेळेचं काय करायचं. तू जेव्हा ती सिरियल केलीस, आई कुठे काय करते, जवळपास 1400-1500 भाग झाले, 5 वर्ष तू ते करत होतीस. आपण आत्ता त्या सिरियलबद्दल अजिबात बोलणार नाही आहोत, पण रेफरन्स म्हणून ती झाल्यानंतर एक अभिनेत्री म्हणून तिची व्हॅक्यूम येते ना, त्या व्हॅक्यूमचा काय केलंस तू? अजून तसं सिरियल संपून 2 महिने झालेत. व्हॅक्यूम जाणवत नाहीये. त्याला वेगवेगळी कारण आहेत. कारण ह्या निवांतपणाची आम्ही सगळेच जण आसूसून वाट बघत होतो. कारण 5 वर्ष सातत्याने महिन्याचे 20-22 दिवस 13-13 तास काम करणं, आणि आपण म्हणतो की फिजिकल मेहनत असते, बौद्धिक मेहनत असते, वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये हे करत असतात लोक. पण अभिनय करताना 12-13 तास तुम्ही फिजिकल, बौद्धिक आणि इमोशनल लेबर पण येते. भावनिक काम येते खूप प्रचंड. भावनिक काम आपण जेव्हा म्हणतो किंवा भावनिक लेबर आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा की आपल्याला वाटतंय एक, जसं की आपण एखाद्या रिसेप्शनला बघतो, एखाद्या रेस्टॉरंटच्या, हॉटेलच्या, की त्यांना काय वाटतंय ते महत्त्वाचं नसतं. दे ऑट टू बी स्माइलिंग. हे दॅट इज कॉल्ड भावनिक लेबर. तर हे अभिनय करताना जेव्हा तुम्ही 12-13 तास करता, तेव्हा इट इज टायरिंग. म्हणजे नो डाऊट त्याचे पर्क्स खूपच छान आहेत. आपण खूप चांगला विषय पोचवतो, लोकांना आवडतो, आपण पॉप्युलर होतो, हे सगळं त्याचे खूपच, म्हणजे मी काहीच डिनाय नाही करत आहे, पण ते थकवणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यामुळे मला आता असं वाटतं की आराम करावा, मुलीबरोबर जो वेळ घालवता आला नाही तो घालवावा. त्यामुळे मी आत्ता ही प्रत्येक मुवमेंट खरं सांगायचं तर चेरिश करते, उपभोगते, आनंद घेते सगळ्याचा. म्हणजे काहीही न करणं हे पण भारी किती सुंदर असू शकतं, की काहीही नाही करायचं, मला कुठेही जायचं नाही, उठून मला काही करायचं नाहीये. पण याचं काही आफ्टर इफेक्ट असतं? मला नाही जाणवले, अजिबात नाही. मला कुठलाच व्हॅक्यूम नाही जाणवला किंवा अरे यार किती दिवसात आपण ॲक्शन कट ऐकलं नाही वगैरे, असं मला अजून तरी काही होत नाही. कदाचित काही महिन्यांनी होईल, कारण इतके सातत्याने कॅमेऱ्यासमोर असायची सवय असल्यानंतर कदाचित काही महिन्यांनी होईल. पण मी तसं बघायला गेलं तर फार चुजीच काम करत आली. मी सातत्याने वर्षानुवर्ष रोज
दिसत राहते असा माझा स्वभाव नसल्यामुळे मला कदाचित माहिती नाही मला मी किती मिस करेन, किती महिन्यांनी मिस करेन. पण मग अशा वेळेला इन्सिक्युरिटी येत नाही? नाही, मला तरी नाही येते, नाही येते, अजिबातच नाही येते. मला खात्री आहे की माझ्याकडे चांगलं काम येईल. ही खात्री तुला आधीपासून होती? हो, होती. मग तुझ्याकडे चांगलं काम का नाही आलं या सिरियलच्या आधी? योग, चांगलं काम नाही आले तर योग, तुमचे चॉईसेस. कारण मी जाहिराती अनेक वर्ष करत असल्या कारणामुळे त्यावेळेला असं वाटत होतं की ही बहुतेक फक्त जाहिरातींचा, कारण तुमचा इकॉनॉमिक्स फार वेगळं असतं. म्हणजे आपण त्यावेळेला मला जो काही पर डे मिळाला असता ते जे मी महिन्याभरात कमवले असते ते एका जाहिरातीत मिळायचे. सो त्यांना असं वाटायचं की मे बी ही डेली सोप करणार नाही किंवा असे काही तुमचे चॉईसेस असतात. त्यामुळे मुलाखत मी बघितली तर तू असं म्हणाल होतीस की तू 10वीतच ठरवलं होतंस की मला ऍक्टर व्हायचंय. कुठलाही असं आपण जेव्हा ठरवतो ना की मला ऍक्टर व्हायचंय, इट्स अ व्हेरी गुड थिंग की क्लिअर आहेस तू. आता या सेक्टरमध्ये यायचं म्हटल्यानंतर कॉम्पिटिशन आली, इन्सिक्युरिटी आली, सगळं आलं. असं असताना बरं दिसायला छान होतीस तू, देखणी होतीस, तुला साहित्यिक मूल्य होतं, वाचनाची आवड होती, भाषा चांगली होती आहे त्यावेळेस, तेव्हा आता तर आहेस. अशा वेळेला जेव्हा आपल्याला काम मिळत नाही, खरं तर म्हणतात करिअर करायचं असतं आपल्याला, तेव्हाची तू काय विचार करत होतीस? तेव्हाची मी काय विचार करत होते, ऑफकोर्स मला वाईट वाटायचं, दुःख वाटायचं, पण मी म्हटलं तसं की हा माझा चॉईस पण होता की आपल्याला काय करायचं आणि काय नाही. म्हणजे मी अभिनेत्री होताना मी काय बघत मोठी झाले, तर मी पुण्यातली प्रायोगिक रंगभूमी, तिथे येणारी चांगली नाटकं बघत मी मोठी झाले, ज्याचा माझ्यावरती प्रभाव होता. जेव्हा टेलिव्हिजन सुरू झालं तेव्हा शांतीसारखी, सैलाबसारखी, बनेगी अपनी बात असेल, सास असेल, अशा स्त्रीचं वेगळं प्रोग्रेसिव्ह पोर्ट्रेल करणाऱ्या सिरियल बघत मी तिकडे आकर्षित झाले की हो, हे आपल्याला करायचंय. बरोबर. तेव्हा जेव्हा टेलिव्हिजन आलं तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा तो एका विशिष्ट सेक्शनच बघेल असं लोकांना वाटलं असणार की ज्यांना तो परवडतोय. उच्च मध्यमवर्गीय जे वाचनातले आहेत, ज्यांना कळेल की मग स्त्रीचा हा ऍक्सेप्टन्स असेल ह्या प्रकारच्या भूमिकांचा. पण जेव्हा तो सर्वत्र पसरला तेव्हा त्याचं डायल्यूट होत गेला कंटेंट. आणि मग तळागाळापासून सगळ्यांना काय आवडेल, तर ती सहन करणारी, त्याग करणारी, सोशिक, स्वतःला दुय्यम स्थान दिलेलं स्त्रीनी नेहमीच आवडतं समाजाला. सो तशी स्त्री आपण नेहमीच आपण पूजतो. तर तशा स्त्रीचं पोर्ट्रेल जे दाखवलं गेलं तर बाय चॉईस काही सिरियल मी नाकारल्या. की बाबा हे मला नाही रिलेट होते, हे मी नाही करू शकत. पण तेव्हा तुझं काही फार वय नव्हता ना. मी अगदी म्हणजे एकता कपूरपासून पण नाही सांगितलेलं आहे की बाबा नाही, मला हे नाही करायचं, दागिने करून, दागिने घालून झोपणारी, जरीच्या साड्या, आणि त्यात वर्क एथिक्स हा मुद्दा असतो की तुम्हाला म्हणजे त्यांनी विकत घेतल्यासारखं काही ठिकाणी काही प्रोडक्शन हाऊसेस तेव्हा त्या प्रकारे असं होतं की तुम्ही त्यांच्या डिस्पोजलला असायला पाहिजे, ते तुम्हाला शिफ्ट सांगणार नाहीत किती वेळाचे. सो हे सगळं आपण करावं का, हा माझ्यासाठी जरा क्वेश्चन मार्क होता. मग आपल्याला जेव्हा येईल तेव्हा येईल, आपल्याला जे आवडतंय ते करू. जाहिरातींमधनं आपलं घर तर चालतंय, मग आपण गाणं करू शकतो, आपण कवितांमध्ये रमू शकतो. तर मी माझे मार्ग शोधून काढले. हे जे तू आता सांगतेस की नाही की मी ठरवलं होतं की हे करायचं आणि हे करायचं नाही, ही जी समज असते की नाही की मला हे करायचं आणि हे नाही करायचं, हो, ती कुणाचं बोट धरल्यामुळे तुझ्याकडे आली? मला वाटतं ही माझीच मला आली होती. म्हणजे मी जर 10वीत कोणाचं बोट धरून मी ठरवलं होतं की मला अभिनयच करायचंय, तेव्हा माझ्यासमोर कोण होतं? 89% 10वीला बोर्ड 1% चुकलं होतं माझं. आणि त्यावेळेला माझे सगळे मैत्रिणी मुलींची शाळा होती. सायन्सला गेलेल्या असताना मी माझ्या आतल्या आवाजाला साक्षी मानून आर्ट्सला जर गेले तर मला कोणाच्या इन्फ्लुएन्सची गरज नाही कुठल्या बाबतीत. मग तू एवढी सेल्फ मेड होती आधीपासून? ऑफकोर्स. म्हणजे तुझ्या घरचं काय, घरची परिस्थिती काय म्हणत होती त्यावेळेला ह्या तू डिसिजन घेतलंस तेव्हा? फाईट करायला लागलं, ऑफकोर्स फाईट करायला लागलं. कारण अत्यंत तुळशीबागेत आम्ही राहायचो, मध्यमवर्गीय, सदाशिव पेठेत नंतर राहायचो.
आपली मुलगी अभिनेत्री होती हे म्हणजे अभिनेत्री व्हायचं यातलं पण उच्चारायची माझ्याकडे अजिबात परमिशन नव्हती. भीती होती की परवानगी नाहीच मिळणार. म्हणजे मला असं वाटलं की आपण हे सिद्ध करायला हवं की हे मला जेन्युइनली करायचं आणि हेच करायचं. आणि मग पुरुषोत्तम वगैरे घडलं आणि मग मी कन्व्हिन्स केलं. मग मी मास कम्युनिकेशन केली युनिव्हर्सिटीमधनं आणि मग ते त्यांना कळायला लागलं की बाबा अभिनय किंवा या क्षेत्राशी संबंधित तिलाही काहीतरी करायचंय. मीडिया करण्याचं आजकाल कसे खूप कोर्सेस निघालेत, आजकाल अपॉर्च्युनिटीज आणि पॉसिबिलिटीज पण खूप आहेत. तेव्हाही तेवढ्या नव्हत्या आणि त्यात मुलगी पुण्यातनं मुंबईला जाणार. सो पण ते मला असं वाटतं हळूहळू तुमचा तो मार्ग ठरलेला असेल तर हळूहळू सगळं स्टार्ट फॉलिंग इन प्लेस. मग अशी बोलता तू म्हणालीस की ते हिंदीवाले जे होते ना, हो, ते तुम्हाला खूप डिमांडिंग होते. हो, तुम्ही त्यांच्याबरोबर असलं पाहिजे, ते म्हणतील तेव्हा अवेलेबल असायला पाहिजे, कारण टीव्ही इंडस्ट्री तशीच होती. मराठी इंडस्ट्रीमध्ये आता तसा काय फरक पडलाय? मला मराठीमध्ये पण असंच लागतं की तुम्ही अटेंटिव्ह लागता, तुम्ही अवेलेबल लागता. माझा अनुभव वेगळा आहे. काय आता मी जो केला त्याच्यामध्ये की अगदी सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट करताना हे ठरलं होतं की माझी मुलगी पुण्यात आहे, त्यामुळे महिन्याचे इतके इतके दिवस मला पुण्याला जायला लागेल, मी इतकेच दिवस शूट करू शकते. आणि 7-7 दिवसांच्या इंटरव्हलनी मला 3-3 दिवस सोडा माझ्या मुलीसाठी. आणि ते त्यांनी तंतोतंत पाळलं. आम्ही कधीही 10ची शिफ्ट 10:30 पर्यंत सुद्धा खेचलेली नाही. आम्ही अत्यंत शिस्तीत काम केलं. आम्ही कधीही डे नाईट केलेलं नाही. त्यामुळे माझा अनुभव तो विचारशील 5 वर्षांचा तर अत्यंत शिस्तपूर्ण आहे. आणि डेली सोपमध्ये येणाऱ्या प्रत्येक चॅलेंज वरती मात करून, आज कोण हा आजारी पडला, आज काय स्क्रीन प्ले आला नाही किंवा काय हे आलं नाही ते आलं नाही, प्रॉपर्टीज येत नाही कधी कधी, पण ह्या सगळ्यावरती मात करून आम्ही अत्यंत शिस्तपूर्ण काम केलं. म्हणजे ते चल राय खत्मी नाही हो राय असं कधी नाही झालं. कधी म्हणजे जर प्लॅन केलं तर नीट सगळं होऊ शकतं. प्लॅन केलं तर होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की त्या टीमचं पण त्याला कॉन्ट्रीब्युशन लागतं. म्हणजे एक कोणीतरी प्रचंड हातात कमांड घेणारी व्यक्ती सेटवर लागते, डिरेक्टर किंवा प्रोडक्शन मॅनेजर किंवा प्रोड्युसर, की ज्यांनी ठरवायला लागतं की भाई हे असं 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 आहे आणि 10च्या पलीकडे आपल्याला काम करायचं नाही. मग त्याच्यासाठी स्पीड लावायला लागतो काही वेळेला, एखाद्या सीनला क्वालिटी तरीही ठेवायला लागते. त्यावेळेला मग ऍक्टरनी रिटेक करून नाही चालत, नाही तर मग सगळीच बोंब होते, त्यात लक्षातच ठेवत नाहीये डायलॉग. तसं कोणीच नाही केलं. आम्ही सगळेच खूप सिन्सिअर होतो आणि हे ठरलं होतं की कोणालाच गधे मेहनत नाही करायची, छान काम करायचं. आणि त्यामुळे 5 वर्षात मला आठवतच नाही कधी आम्ही डे नाईट केलं. पण मग आता आज टीव्ही सृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींची जेव्हा नावं येतात तेव्हा तुझं नाव येतं त्याच्यामध्ये. थँक्यू. तर अशा वेळेला गेले अनेक वर्ष ही खूप महत्वाची इंडस्ट्री, टीव्ही इंडस्ट्री, जी घराघरात पोचतीये, तिचं इकॉनॉमिक्स खूप मोठं आहे, तिची लोकप्रियता खूप मोठी आहे, पण त्याचबरोबर त्या इंडस्ट्रीला सातत्यानं तक्रारीचा एक वेढा आहे. तू एक आघाडीची अभिनेत्री म्हणून या वेढ्याकडे कसं बघतेस? तुला काय वाटतं की यातनं कसा मार्ग काढता येईल? याच्यामध्ये तक्रारीच्या वेढा तुला सांगू शकतो मी कुठला, की वेळेचं म्हणजे शेड्युलिंग होत नाही नीट, कलाकारांना वेळात बोलवलं जात नाही, वेळेत आटपत नाही, 3 महिन्यानंतर पैसे मानधन मिळतं, स्क्रीन प्ले कसाही कुठेही बदलला जातो, अतार्किक स्क्रीन प्ले तयार होतात जे कलाकारांना मान्य नसतात, कलाकारांचं ऐकलं जात नाही, लेखकाचं ऐकलं जात नाही. एपी म्हणतो टीव्ही वाल्यांना, चॅनलला असं वाटतं, चॅनल म्हणतं लोकांना असं वाटतं, लोक म्हणतात आम्हाला हे आवडत नाही. मग कुणाला काय आवडत असतं नक्की? हे खरंच हे जे सगळं तुला काय वाटतं या सगळ्याबद्दल? मला खरंच नाही कळत हे कसं, म्हणजे कोण आहे डिसाइडिंग फॅक्टर हा याच्यामधला सगळ्यात मूळ. तू जसं म्हणालास तसं की चॅनलचं म्हणणं असतं की ऑडियन्सला हेच हवंय, ऑडियन्स म्हणतं की तुम्ही जे दाखवताय ते आम्हाला आवडत नाहीये. मग हे नक्की ठरवतोय कोण आणि कशाच्या डेटाबेसवर, ह्याचं उत्तर मला माहिती नाही. आता परत कमिंग बॅक आमच्या सिरियलबद्दल बोलायचं झालं तर, कारण माझ्याकडे रेफरन्स पॉईंट तो एकच आहे. आमच्या सिरियलमध्ये चॅनलचा इंटरफिअरन्स 0 होता पहिले 4.5 वर्ष. एक हाती चालायचं, एकाच्या विचाराने चालायचं. ती म्हणजे नमिता नाडकर्णी, जी आमची प्रोजेक्ट हेड होती आणि स्क्रीन प्ले रायटर होती. त्याच्यानंतर डिरेक्टर रवींद्र करमरकर, आणि जितके दिवस मुग्धा लिहित होती तेव्हा मुग्धा गोडबोले. ह्या तिघांच्या
मतानी ते चालायचं. आणि आमच्या नशिबाने ते बऱ्यापैकी एका प्लेनवरती विचार करणारे होते. सो ते खूप सुरळीत झालं. आम्हाला कधीच असं झालं नाही की आता चॅनलने सांगितलंय हा ट्रॅक चांगला वर्क होतोय बरं का, तर तो करा. तर मला असं वाटतंय की एक संधी देणं गरजेचं आहे. ट्रस्ट महत्वाचं आहे की ह्याला कळतं, ह्याला येतं, ह्याला करू दे. त्याच्या कुठेतरी तो एक रिस्क ती घेणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी मी पाहिल्या आहेत की प्रोमो वेगळा असतो. त्या कलाकाराशी मी बोलले की ही गोष्ट अशी आहे बरं का, ही खूपच एन्चॅन्टिंग आहे म्हणून मी घेतली आहे. आणि 2 महिन्यात त्याचा मृत्यूच होतो, मेन लीडचा. कारण का तर हे वर्कच होत नाही. आम्हाला ड्रामा हवाय. हे ड्रामा हवाय हे प्रकरण मला नाही कळलेलं अजूनही खरंच. आणि ते गंमतशीर आहे. पण आता हे तुझ्या लक्षात येत नाहीये सौमित्र की हे आर्थिक गणित आहे ना. हो. त्यामुळे जर चॅनलला असं वाटत असेल की हे वर्क होतं तर त्यांचं कुठे चूक आहे. अल्टिमेटली एव्हरीबडी वॉन्ट्स टू मेक मनी. कोणालाही समाज प्रबोधन नाही करायचं. करेक्ट. शेवटी तो ब्रेड अँड बटरचा इश्यू. तू मला सांग, कुठल्या प्रोफेशन मधली व्यक्ती खूप खुश असते रे जॉबवर? मी आत्ता खुश आहे. व्हेरी रेअरली. कारण तू तुझ्या ताब्यात. करेक्ट. गंमत केली मी, पण खरं बोलतेस तू. हो. हा, म्हणजे जेव्हा आपण नोकरी करतो तेव्हा प्रत्येकालाच काही ना काहीतरी अडचणी असतात. कुठेतरी तुमच्या सत्वाशी प्रतारणा करायला लागते, बॉसचं ऐकायला लागतं. सो इट इज लाईक दॅट. सो इतकं सहज साधं त्याच्याकडे बघितलं की हो, हे दॅट्स हाऊ इट वर्क्स. हा, आता त्याच्यात लेट होणं, कॉल टाईम, शेड्युलिंग, हे मला असं वाटतं की कधी कधी कमी अनुभव असलेल्या माणसाला नेमल्यामुळे किंवा केऑसमुळे किंवा शेड्युलरचं पण काही चूक नसतं. अरे प्रत्येकालाच कुठेतरी जायचं असतं. प्रत्येक आर्टिस्टच्या काहीतरी नाटकाचा प्रयोग असतो, इव्हेंट असतो. तर ह्या सगळ्यामध्ये आलेले सीन बसवणार कसे? म्हणजे कोणच चूक नाहीये. कोणी तसं चूक नाहीये. मुद्दा आहे की समूळ बदल व्हायला पाहिजे. मग एखाद्या चॅनलने ठरवलं की बाबा मला हे आणि असेच विषय मांडायचेत आणि मला छान गोष्ट सांगायची, एक तरी सिरियलमध्ये मला हा प्रयोग करून बघायचा, असं एखाद्या चॅनलनी जर धाडस केलं. यापूर्वी झालेले. आणि तसं उदाहरण मी आई कुठे काय करतेच म्हणू शकते की त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला की तुम्ही करा. गोष्ट 5 वर्ष चालली. हा, 5 वर्षामध्ये कधी कधी गाडी डिरेल झाली, हे मी काय अमान्य नाही करत. होऊ शकतं, स्वाभाविक आहे. म्हणजे कोणी, आपण सगळे ह्युमन्स आहोत. म्हणजे सतत. सो एखाद्या वेळेला जेव्हा चॅनल ठरवेल एखादं कुठलं की मला ना छान गोष्ट सांगायची, एक निखळ निर्मळ गोष्ट सांगायची, मला त्याच्यात कुठलाही ड्रामा नको, 10 सिरियल मधली एक सिरियल मला अशी करून बघायची, तर कदाचित ती वर्क झाली तर मग इतरांना होप्स येतील की हा, इफ इट वर्क्स आपणही असा प्रयोग करून पाहायला पाहिजे. अशी काहीतरी बारीक सुरुवात या गोष्टीची व्हायला हवी, असं म्हणजे मला आजही असं वाटतं. आणि ही खंत वाटते की जेव्हा टेलिव्हिजन आलं तेव्हा मला असं वाटलं होतं की हा घरोघरी पोचलेला जो चौकोनी तुकडा आहे, हा बॉक्स आहे, जर आपल्याला स्वातंत्र्य वृत्तपत्रांनी मिळवून दिलं असं जर आपण म्हटलं तर त्यावेळेला हे किती मोठं प्रबोधन आणि किती मोठी चळवळ ही वृत्तपत्रांनी केली फक्त. आणि ती कोण वाचू शकत होतं? तर फक्त ज्यांना वाचता येत होतं तेवढेच. करेक्ट. तर काहीतरी सामाजिक मोठ्या लेवलवरचा बदल करण्याची ताकद या माध्यमात असतानाही अनफॉर्च्युनेटली अवेअरनेस होतोय काही बाबतीत, काही गोष्टींचा. म्हणजे काय तर आपलं चांगलं संगीत काही ठिकाणी पोचतंय, पण त्यालाही खूप मर्यादा आहेत, कारण पैशाचं गणित. मी तुझ्याशी बोलण्याआधी ना की तुझ्याबद्दल सर्च करत होतो गुगल, काय काय आलंय मधुराणीबद्दल, तर इथं सगळीकडे तर सिरियल बद्दलच आलं. आणि मग मी तुझा इन्स्टा चेक केलं तर तू कुठल्या तरी विवाह सोहळ्याला गेली होतीस आणि बऱ्याच दिवसानंतर कुठल्या तरी सिरियलचाच विवाह सोहळा होता. असं म्हणजे मला ते इतकं गुदमरायला लागलं नाही का, पण नंतर की मला असं वाटायला लागलं की अरुंधतीच्या पलीकडं पण आहेस ना तू, ती कुठं आहेस? आहे की मी इथेच आहे.
तुम्ही बघायला त्यासाठीच तुला इकडे बोलवलेलं आहे, त्यासाठीच तुला इकडे बोलवलेलं आहे. तर मला असं जाणवलं की किती छान काम आहे खरं तर मधुराणीचं. रंगपंढरीसारखे एपिसोड्स तिने केलेले आहेत. म्हणजे जेव्हा पॉडकास्ट हा विषय पण नव्हता तेव्हा सुंदर सुंदर इंटरव्ह्यू, मी तिचे इंटरव्ह्यूज बघितलेले आहेत, चंद्रकांत कुलकर्णींचा, प्रतिमाताईंचा, खूप अनेक. तेव्हा ते तिनं केलेलं आहे. कवितेचं पान सारख्या गोष्टी तिनं केल्या होत्या. म्हणजे ही पण तू आहेस. म्हणजे आता कमिंग बॅक टू युअर पास्ट, जेव्हा आपण असं ठरवतो की आपल्याला ऍक्टर व्हायचं आहे, पण आपण चुजी असतो, आपल्याला हव्या तशी कामं पण मिळत नाहीत आणि आपण एका अर्थानं मेनस्ट्रीम मधनं गायब असतो. तो काळ तुझ्यासाठी कसा होता? टेरिबल होता तो. टेरिबल होता. टेरिबल म्हणजे सहन करता येणार नाही एवढी गुदमर होती. काम तर करायचं होतं, चांगलं काम करायचं होतं, तसं बनत होतं, पण तसं जिथे बनतंय तिथे मी पोहोचू शकत नव्हते. आय वॉज नॉट द चॉईस. त्यानंतर मुलीसाठी मी पुण्यात येऊन स्थायिक झाले काही वर्षांसाठी. आणि पुणे मुंबई जवळ असलं, 2.5-3 तासात येत असलं तरी ती 2 वेगळीच शहरं आहेत. तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला मुंबईतच असायला लागतं, हे खरं आहे. आणि आता आपल्याला करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आपण एवढं ठूस ठूस के सब भरा आहे, नुसका घरी घ्या. नुसता अभ्यास करून उपयोग नाही, नुसतं ऑब्झर्व करून, नुसतं चिंतन मनन अभिनयाचा ध्यास, हे सगळं, पण कुठेतरी त्याला संधी मिळणं. कारण ते करून बघितल्याशिवाय तुम्हाला अभिनय येतो की नाही तुम्हाला कसं कळणार? आरशासमोर तुम्ही थोडी करू शकता. त्यामुळे प्रचंड प्रमाणातली घुसमट होती, ती त्रासदायक घुसमट होती. काय केलं असतं घुसमटीचं? काय करायचं असतं? असं काय करायचं असतं? पेशन्स, लॉट ऑफ पेशन्स. तू तुझी ती ताकद कुठे डायव्हर्ट केलीस? तीच मी पॉडकास्टमध्ये, आता हा शब्द आलाय पॉडकास्ट, पण कवितेचं पान करण्यामागे माझा एक म्हणतो ना आपल्यातल्या क्रिएटिव्हिटीला आउटलेट देणं, त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढणं. आणि मी पुण्यात प्रायोगिक नाटकं करत होते. काजव्यांचं गाव सारखं छान नाटक केलं मी इथे. आणि खूप बघत होते, वाचत होते, नाटकं खूप वाचली मी त्या काळात. कारण हातात आपलं मूल असतं, आपल्याला फार काही बाहेर पडून करता येत पर्सनल प्रश्न विचारू, तुला जर ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं होतं, तुला जर तुझ्यामध्ये ती कॅपॅसिटी, 10वीतली मुलगी म्हणते चायला मी ह्याच्यातच काम करणार, पण इतकी सॉर्टेड मुलगी, तू संसार आणि याच्यात इतकी घाई का केलीस असं तू वाटत नाही की खूप घाई केलीस? पण त्या वेळेचे ते सर्कमस्टन्सेस असतात. इट इज व्हेरी पर्सनल. इट इज व्हेरी पर्सनल. पण जनरली मी काय विचारलं की ऑफकोर्स तो चांगला डिसिजन होता, कारण तो तुमचा डिसिजन होता, तो डिसिजन. पण अशा वेळेला जेव्हा करिअरिस्टिक माणसं अशी डिसिजन पटकन घेत नाहीत. पण मला तेव्हा असं वाटत होतं की ऑफकोर्स लग्न केलेले काही करिअर बंदच करतात सगळे असं नाही, आणि मी तसं काही बंद केलं नव्हतं करिअर. पण मूल हा मोठा फॅक्टर असतो की त्याच्यानंतर कुठल्याही स्त्रीच्या प्रायोरिटीजच बदलतात. आणि त्यात तुम्ही काही कारणाने जर पुण्यात आला असाल तर तुम्हाला छोटंसं कामही करता येत नाही, कारण तुम्हाला त्याच्यासाठी पण ऑल द वे मुंबईला जायला लागतं. सो त्यावेळेला मी काय करू शकते, म्हणून मग मी कवितेचं. पण मग असं करताना तू आधी काही त्याचा अभ्यास, त्याचं कवितांचा किंवा रंगपंढरी सुद्धा प्रश्न विचारणं, मी त्याचकडे येणार आता पॉडकास्टकडे, पण प्रश्न विचारणं सोपं नसतं. आणि विशेषतः तू जेव्हा इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर बसतेस, ते कसं केलं होतंस तू तेव्हा? किती तयारी म्हणा? आता कवितेचं पान आणि रंगपंढरी या दोन्हीचा अप्रोचच टोटली वेगळा होता. कवितेचं पान ही कवितांची मैफल होती, गप्पा मारत. कविता हा हे त्याचं केंद्रस्थान होतं, आणि त्या निमित्ताने तो काही पर्सनल प्रश्न त्याच्यात फार नसायचे, किंवा तुमचं बालपण कसं गेलं बाबा, तुम्ही स्ट्रगल कसं केलं, किंवा वैयक्तिक आणि प्रोफेशनशी रिलेटेड फार कमी. कविता तुमच्या आयुष्यात कशी आली. आणि आपण आज काय इंदिरा संतांवरती एपिसोड करतोय, तर तुम्हाला त्यांच्या कुठल्या कविता आवडतात, का आवडतात, आणि त्या कवितेच्या अनुषंगाने, त्यामुळे ते सॉर्टेड होतं. पण डेफिनेटली मला त्याचा खूप अभ्यास करायला लागायचा, कारण मी कवितेचा हात मधल्या काळात माझा सुटला होता. म्हणजे असं नव्हतं की मला खूप मुखोद्गत होत्या काही कविता, आणि असं नव्हतं. सो तो सुटल्यावर, म्हणजे आपला एखाद्या जत्रेमध्ये आईचा हात सुटल्यावर कसं मूल कावरं बावरं होतं, तर तसं मी काही वर्ष झाले होती की काहीतरी मिसिंग आहे आपल्या आयुष्यात, आणि ते काय कळत नाही. आणि मग जेव्हा पुन्हा एकदा कविता आली तेव्हा मला असं वाटलं की मला
हे 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 सुख हा माहेरी गेल्यावर हा सुकूनचा कोपरा आहे माझ्या आयुष्यातला, इथे मी रमतीये. आणि या कविता वाचताना मला जो आतून आनंद मिळतो, जो माझ्या आतून एक हुंकार येतो, आहा क्या बात आहे, म्हणजे त्यातल्या सौंदर्याची माझी जी असोशी आहे, जी त्यातली किक आहे, ती माझ्यापुरती का ठेवायची, तर ती अनेकांना द्यायला हवी यार. बरोबर. आणि माझ्यासारखे असे अनेक जण आहेत की ज्यांना ते त्यातली गंमत माहिती आहे, तर मग चला आपण कनेक्ट होऊया. आणि मला गंमत वाटते, म्हणजे अगदी पहिला फोन मी सुबोध भावेला केला होता, कारण तो मित्र, की तुला असं काही करायला आवडेल का. तो जर हो म्हणाला तर मला असं वाटलं की आपण काहीतरी बरं करतोय, कारण हे काहीच नव्हतं त्यावेळेला, पॉडकास्ट नव्हतं, काही नव्हतं, शब्द नव्हता. कधीची गोष्ट ही मी तुला सांगते 16 सालची गोष्ट, जेव्हा स्मार्टफोन हळूहळू सगळ्यांकडे हातात स्थिरावत होते. सगळ्यांकडे नव्हतीच, स्थिरावत होते. युट्यूब होतं त्याच्यावर, मला वाटतं फेसबुक आणि इन्स्टाही नव्हतं त्यावेळेला. नव्हतं. सो जेव्हा मी युट्यूबवर बघितलं, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी कवितांचा काहीतरी रिसर्च करत होते आणि मला जाणवलं की युट्यूब हेच माध्यम आहे आता, आणि त्याच्यावर आपल्या कवितांचं काहीच अस्तित्व नाही. आणि पुढच्या पिढीपर्यंत जर हे पोचवायचं असेल तर या माध्यमातनं तिला जिवंत ठेवणं गरजेचं आहे. कारण आता कविता संग्रह ना उचलच नाहीये. तू आता ह्यातलाच आहेस, तुला माहिती आहे की पब्लिकेशनची अवस्था काय. कविता संग्रहांना उचलच नाहीये. ते हळू म्हणजे ते एक छोटा कोपरा पुस्तकांच्या दुकानात कवितांचा असेल की काय अशी भीती वाटायला लागली. फार रेअरली काही दुकानात कवितांच्या पुस्तकांना म्हणून महत्त्व दिलं जातं, कविता संग्रहांना महत्त्व दिलं जातं. तर मला असं वाटलं की, आणि दुसरी त्याच्या मागची भावना ही होती की खूप चांगली वाचली तर चांगली पोचते कविता. वा वा, हो अगदी. काही जणांना असं नुसतं वाचून त्यातली लय सापडत नाही, अर्थ कळत नाही, कारण ती वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली असते, बाजच वेगळा असतो. सो एखादा चांगला वाचणारा असेल तर ती चांगली इथपर्यंत जाईल, या भावनेतून त्या सगळ्याची सुरुवात झाली. आणि मग मजाच यायला लागली. सुबोध, शर्वरी, कौशल यांच्याबरोबर मी इनिशियल एपिसोड केले. मग मृणाल कुलकर्णी, सोनाली, सचिन खेडेकर, तिकडे जळगावला जाऊन नादो महानोरांचे एपिसोड केले. दबा धावणसकरांसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्व, त्यांच्याबरोबर एपिसोड केले. विश्वास नांगरे पाटील. आपल्याला वाटणार आहे नाही की इतके हळव्या मनाचे आणि कविता आवडणारे असतील ही मंडळी. हे नॉन कमर्शियल प्रोजेक्ट होतं कवितेचं पान. आणि तू म्हणतोस तसं की काही त्याचं काय होणार आहे माहित नव्हतं, पण मला त्या प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यातला तो वेळ देणं, कवितेसाठी तो काढणं, माझ्यासाठी काढणं, आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता, हे मला फार सुंदर वाटलं, अतिशय सुंदर. आणि मी खूप समृद्ध झाले या सगळ्या 48 एपिसोड्स च्या प्रवासामध्ये. प्रचंड, कारण त्या निमित्ताने माझा अभ्यास होत होता. आणि रंगपंढरी बद्दल काय सांगू? रंगपंढरी कवितेचं पान मधनं आम्ही सिंगापूरला रंगमंच कार्यक्रम कवितांचा करायला गेलो होतो. मी, कौशल आणि शर्वरी. तिथे योगेश तडवळकर नावाचा एक मनुष्य आहे जो तिथे थिएटर करतो. मित्र आहे आता, मनुष्य माझा मित्र आहे. त्याला असं काहीतरी करायचं होतं आणि त्याला तिकडे थिएटर करताना असं जाणवायचं की माझ्याकडे मला काही प्रश्न पडले तर ऍक्सेस नाहीये. बर, म्हणजे विचारायला मी पटकन कोणाला विचारू. मला जर अभिनयासंदर्भात, दिग्दर्शनासंदर्भात काही, कारण सेम आपल्याकडे खूप लिहिते लोक कमी आहेत अभिनयाबद्दल. आर्टिक्युलेट करणं किंवा दिग्दर्शनाबद्दल पण आर्टिक्युलेट करणं, ते शब्दांकन करणं, त्याचं ते लिहिणं, हे खूप कमी जणांना सिद्ध होतं किंवा साध्य होतं. जसं की आता चंदू सरांचं आलंय, चंद्रकांत कुलकर्णी, किती उत्तम लिहिलंय त्यांनी ते, आणि फार मजा येते मला ते वाचताना. तसं फार कमी जणांना जमतं, पण मग बोलतं करता येऊ शकतं, आर्कायव्हल होऊ शकतं, त्यातनं टेकअवेज येऊ शकतात. जे थिएटर करतायत, अभिनय करू इच्छित आहेत, त्यांच्यातलं काहीतरी एक इन्स्टिट्यूट तयार होऊ शकते. डॉक्युमेंटेशन होतं ना, डॉक्युमेंटेशन, आर्कायव्हल डॉक्युमेंटेशन, त्याचाही तोच हेतू होता. आणि मग त्याला असं काहीतरी करायचं होतं, एवढंच होतं. मग आमच्या चर्चेतनं त्याची निर्मिती झाली असं आपण म्हणूया. आणि तोही अनुभव असा की विक्रम काकांसारखी व्यक्ती असेल किंवा कुमार सोनी असतील, 5-5, 7-7 तास मंडळी बोललीत अभिनय. 5 आणि आम्हाला म्हणजे एडिटिंगला हैराण व्हायचो आम्ही की त्यातनं एक तास कसा काढायचा, 1 तासाचे 2 एपिसोड तरी कसे काढायचे. आणि अभ्यास पूर्ण भरभरून मंडळी बोललीत. नीना कुलकर्णी असोत, प्रतिमा ताई. यांचा एखादा किस्सा सांगू शकशील का अभिनयाबद्दल? कोणी सांगितलेलं तुला? विक्रम काकांनी सांगितलेलं मला एक गोष्ट प्रचंड
फिट बसली माझ्या डोक्यामध्ये की अभिनेत्याचं काम हे रसनिष्पत्ती करणं असतं, रस अनुभूती करणं नव्हे. हो. म्हणजे तुम्हाला जर प्रेक्षकांना रडवायचं असेल, तुम्हाला ती करुण रस निर्मिती करायची असेल, तर ॲक्टर म्हणून तुम्ही जेवढं रडणं रोखून धराल तेवढं ते तिथपर्यंत पॉइंटेडली पोचतं. मी कशी दुःखी आहे याच्यापेक्षा मला दुःख होतंय पण मी दाखवत नाहीये, मी मला आवळून धरतीये, हे जास्त कठीण आणि जास्त इफेक्टिव्ह आहे. हे मी कधीच विसरू. असे असंख्य टेकअवेज आहेत माझ्याकडे, नोट्स काढलेले आहेत त्याच्या की यांच्या ह्याच्यातनं मी काय घेतलंय, त्यांच्या ह्याच्यातनं. मला आधी सांगितलं असतं तर मी सगळ्या नोट्स घेऊन आले असते. पण मी हे अभिनय करताना रंगपंढरीच्या आधीची तू आणि नंतरची तू. हो 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 खूप खूपच 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 फरक. केवढा पर्स्पेक्टिव्ह बदलला, केवढा पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे मला आता असं काढून दाखवता येणार नाही, पण तू मला सांग, एवढ्या मोठ्या अभिनेत्रींबरोबर अभिनेत्यांबरोबर 5-5 तास तुम्हाला एका रूममध्ये एक हवा यू आर ब्रीदिंग, सेम स्पेस यू आर देअर, एका स्पेसमध्ये तुम्ही राहताय आणि त्यांच्याबरोबर 5 तास 6 तास अभिनयावर, कलेवरती बोलताय. हाच किती एक विलक्षण, म्हणजे तुम्हाला हे असं काहीतरी म्हणताना की ते अमूल्य, हे ब्लेस्ड. एक नीनाताईंचा किस्सा मला मुक्तानी सांगितला होता, तो मला आठवतो की मला वाटतं देहभानच्या प्रयोगाला त्या स्टेज पण दमवणारं माध्यम आहे, कारण 2-2.5-3 तास तुम्हाला आणि लाईव्ह. तर ना त्यांच्या विश्रांतीच्या जागा ठरलेल्या असायच्या ऑन स्टेज. बर. म्हणजे जर एखादा आर्टिस्ट जर एखादा पॅच म्हणत असेल तर मी अटेंटिव्ह आहे निश्चित, पण आता मी माझं ब्रीदिंग रेग्युलेट करते की जेणेकरून मी या क्षणाला काही क्षण विश्रांती घेते. हे असे कितीतरी टेकअवेज आहेत, खूपच आपण विचार पण करू शकत नाही ना. किंवा तुमच्या एंट्रीच्या आधी नाटकाच्या तुम्ही कुठून आलायत, कुठला अनुभव घेऊन आलायत, ती व्यक्तिरेखा आता कुठून आली आहे, काय अनुभव घेऊन आली आहे, त्यांची मानसिक स्थिती काय आहे, आणि त्यानुसार तुमच्या श्वासाची गती आता काय बदललेली असेल, त्या गती सकट कॉन्शियसली स्टेजवरती एंट्री घेणं. ही किती सूक्ष्मता आहे. आणि इट इज सो ब्युटिफुल. हे जे रंगपंढरीचे तू एपिसोड्स केलेस ना, पॉडकास्ट, आता पॉडकास्ट खूपच पेव फुटलंय, सुळसुळाट. मलाच टोमणा मारला तिने, आबेल मुझे मारत झालं एकदम. होतं काय माहितीये का, सुळसुळाट शब्द वापरण्याचं, म्हणजे तुला टोमणा नाही, हा कुठल्याही गोष्टीचा सुळसुळाट झाला ना त्यातली प्युरिटी हरवते रे. मग सगळ्यांनाच वाटायला लागतं की मला ज्ञान आहे, मी देतो. त्यातलं ऑथेंटिक किती आहे. आता कन्फ्युजन किती झालंय बघ ना. त्यामुळे फक्त डाएट हा विषय घेतला, न्यूट्रिशन हा विषय घेतला, प्रत्येक पॉडकास्ट मध्ये वेगळा विचार मांडला गेलाय. म्हणजे सामान्य माणसाच्या डोक्याने काय आम्ही काय करायचं. एक जण म्हणतो दही खा, एक जण म्हणतो दही नका खाऊ, एक जण म्हणतो दह्यात साखर घाला, एक जण म्हणतो साखरीत दही घाला. काय म्हणजे आता स्पिरिच्युअलिटी मध्ये मला इंटरेस्ट आहे म्हणून मी थोडंफार बघते, पण ते पण इतकं जारिंग होत चाललंय आता की प्रत्येक जण काहीतरी सांगू पाहतोय. आणि मी म्हणत नाही की प्रत्येक अज्ञानी आहे, ज्ञानी आहे, पण एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला हवी आहे का. यातनं आपण काय मिळवतोय. आपल्या माइंडला, आपल्या बुद्धीला एवढी इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्यासाठी आपण इक्विप्ड आहोत का, आणि गरज आहे का, हा माझा मूळ मुद्दा आहे. दिसतंय ठीक आहे, आणि आता आपल्याला त्याचंही ॲडिक्शन झालंय. एक रील दिसली की आपल्याला इंटरेस्ट कळतो युट्यूबला, इन्स्टाला, आणि आपण स्क्रोल करत राहतो. आणि मग आपल्याला कळतं, ओ गॉड, तास गेलाय आणि मी काहीच
हाताला माझ्या लागलेलं नाही, काहीच क्रिएटिव्ह केलेलं नाही, काहीच फ्रुटफुल. रीलचा भाग झाला. आय अंडरस्टँड, बरोबर आहे. पण मी ऍट लेंथ पॉडकास्ट पण when it's come to podcast, ऐकते ना. तुला असं वाटतंय की हे पण अति चाललंय? हो, कारण बरोबर चाललंय? नाही, अजिबातच नाही. प्लीज यार मित्र, मी आता खूप स्पष्टपणे सांगणार आहे. अभ्यास करून किती जण पॉडकास्ट करतात मला सांग? किती जणांना त्या खुर्चीत बसून चांगले प्रश्न विचारायची कला आहे? मी कला म्हणते, ती कलाच आहे, ती कलाच आहे. ते सर्व क्षेत्रात आहे मधुराणी. मग काय करू शकतो आपण? मग जे चांगलं ते टिकतं. बरं, मग आता हवेत कार्बन डायऑक्साईड वाढलाय, आपण श्वास घ्यायचं बंद नाही करू शकत. हे इनएव्हिटेबल आहे, पण हे न बघणं इनएव्हिटेबल नाही आपल्याला. आपण चॉईस करू शकतो की बाबा मी हेच बघणार. एखादा बघितला, त्याची आपल्याला पात्रता आणि क्वालिटी कळते, पण मग ठरवायचं. पण एकूणच माध्यमांबद्दल असं तुला वाटत नाही की सगळीकडेच सुळसुळ आणि वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, डिजिटल वाहिन्या, डिजिटल वेब पोर्टल्स, पॉडकास्ट, टीव्ही सिरियल्स, वेब सिरियल, सगळ्याच बद्दल हे अतिसार झाला असं वाटत नाही तुला? झालाय. म्हणजे मला चला हवाई उद्यामध्ये एक छोटा पीस आहे की ती त्याला विचारते की तुमच्याकडे तुमचं असं काय आहे? तो म्हणतो माझ्याकडे माझं असं म्हणणं आहे. तसं सगळ्यांचंच म्हणणं आहे, सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि ते काय सगळंच ऐकण्याच्या दर्जाचं असतं असं नाही रे. प्रकाश आमटेंना आणा ना तुम्ही संजीव अभ्यंकरांना का नाही आणत? तुम्ही अश्विनी ताईंना का नाही आणत? तुम्ही आरती ताईंना का नाही आणत? काहीतरी खूप गाढ काहीतरी अभयभंग, राणीभंग या सगळ्यामध्ये का नाही आहेत? काहीतरी खरंच सखोल करणाऱ्या लोकांचा इंटरव्ह्यू घ्यायला खूप अभ्यास करायला लागतो. तो करायची कोणाची तयारी आहे? उठायचं, 3 कॅमेरे घ्यायचे, चल पॉडकास्ट करू. मला सारखं मलाच वाटते. मी तुला नाही म्हणते, मला जर तुझ्याविषयी असं वाटलं असतं तर मी या खुर्चीत आज बसायला झाले नसते. कारण मी केलंय ना हे, मला माहितीये ना. मी एक कवितेचं पान एपिसोड आजही अनेक लोक माझ्या मागे लागतात की कवितेचं पान का नाही करत, हे 5 वर्षही म्हणत होते. मला असं वाटलं की मला ते मनापासून करायचंय यार. मी कोणालाही असिस्टंट म्हणून रिसर्चला नाही ठेवलंय. मला ते हातात संग्रह धरायचे, मला ते वाचायचे, मला प्रत्येक मी माझ्यासाठी करते. माझी ती तळमळ प्रेक्षकांना कळेल. मग भले माझे सबस्क्रायबर्स खूप नसतील, पण माझे चाहते खूप असतील. वा वा, क्या बात आहे. हे जमलं पाहिजे. मी लॉंग टर्म लोकांच्या मनात घर करीन याची मला खात्री आहे. कारण ती माझी नाही, ती कवितेची ताकद आहे. पण ती पोचवण्याची माझी तळमळ सच्ची आहे. युट्यूब याच्यातनं पैसे कमवता येतात हे मला तरी माहित नव्हतं. आजही मी जर कवितेचं पान सुरू केलं तर त्याच्यात कुठलाही नाही, ते युट्यूबला फार कमी पैसे मिळतात, त्याला काय अर्थ? हा, मग तो माझा हेतूच नव्हता. त्यामुळे हेतू हा महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं या सगळ्या. तू जेव्हा 2016-17 मध्ये हे करत होतीस ना, आणि नंतर तुला सिरियल मिळाली. हो, सिरियल मिळाली नसती तर काय केलं असतंस तू? हा मोठा प्रश्न आहे यार. काय केलं असतं मी मुंबईत शिफ्ट झाले असते आणि मी वेब सिरीज साठी ट्राय केलं असतं आणि मी डेफिनेटली काम करत राहिले असते. आणि सिरियल मिळायच्या आधी काय काम करत होतीस तू? मी प्रायोगिक रंगभूमी इथे करत होते, पुण्यात करत होते, आणि रंगपंढरी, कवितेचं पान करत होते. आणि तू बाजूला का टाकली गेली होतीस? माहित नाही मला, पण मला असं वाटतं आता की म्हणजे तू प्रायोगिक करत होतीस, छान करत होतीस. तुमचे चॉईसेस असतात. स्त्रीचं आयुष्य असतं ना, ते इतकं सरळ सोपं साधं नाही जात. फार कमी स्त्रिया या तुमच्या याच्यावरती ते नेव्हिगेट करू शकतात. त्या वयात त्या गोष्टी घडायला लागतात. मूल हे व्हायलाच लागतं, ते प्रायोरिटाईज करायलाच लागतं. दॅट इज ओके, आय अंडरस्टूड, दॅट्स ओके, आणि ऍब्सोल्युटली रिस्पेक्टेबल इश्यू आहे. मला म्हणायचं आहे की एक मुलगी 2016-17 मध्ये इतकं चांगलं काम करत असते. बरं, तू काय अरे करायला बोलत नव्हतीस चॅनल शोला, मोठी माणसं होती, त्यामुळे तू लक्षात येत होती की या मुलीला समज आहे, प्रश्न चांगले विचारते. बरं, तू माहित होतीस लोकांना, त्यामुळे हे ऍक्ट्रेस आहे हे माहित होतं, म्हणजे तू काय फोमो नव्हता.
मिसिंग आउट नव्हतीस, तू दिसत होतीस. असं असताना चान्स का मिळत नव्हता? मिळाला की पण मग नंतर 19ला. हो पण त्या मधल्या पिरियड मध्ये हा एक चांगल्या मुलीला का काम मिळत नाही? सांगते मी कारण तुम्ही दिसत राहत नाही ज्या पद्धतीने लोकांची अपेक्षा असते दिसत राहण्याची. त्याही काळात मी असा विचार केला होता की मला मुलीला सांभाळून नाटक करायला जमेल. आज मला दर आठवड्याला एक फोन नाटकासाठी येतो. त्यावेळेला मी प्रत्येकाला भेटून सांगितलं होतं की मला नाटक करायचं आहे. त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की सिरियलमध्ये प्रसिद्ध असलेल्या लोकांना आम्ही नाटकात घेतो. त्यांची काही चूक नाही, कारण हा व्यवसाय आहे. आणि मी समजू शकते. आज मी जर निर्माती असेल तर मी म्हणेन की बाई माझे पैसे रिकवर व्हायला पाहिजे, माझं हाऊसफुल जायला पाहिजे, मी नवीन माणसाला कसं घेऊ? तू नवीन कुठं होतीस थोडी, पण प्रसिद्ध नव्हते. मधुराणी तुझं नाव होतं की तेव्हा? तू त्यांना तसं नव्हतं वाटत. योग. तुझा विश्वास आहे? हो आहे की. दोन्ही आहे, डेस्टिनी पण आहे आणि फ्री विल पण आहे. ते दोन्हीचं मिळून तुमचं आयुष्य असतं. ओके. सिरियल मिळाल्यानंतर आता काय तू म्हणजे एकदम फार फेमसच झालेली आहेस, त्याबद्दल काय अभिनंदनच आहे तुझं. थँक्यू. पण या सगळ्या पिरियड मध्ये हे जी नवी पिढी पुन्हा काम करायला येते, तुझ्यासारख्या खूप मुली त्याच्यामध्ये आहेत ज्यांना नृत्याची आवड आहे, कलेची जाण आहे, संगीताची जाण आहे, भाषा चांगली आहे. या इंडस्ट्रीतला तुला आलेल्या अनुभवातून तू त्यांना काय सांगशील? काय जज्बा ठेवून आलं पाहिजे इंडस्ट्रीत तर तुम्ही उभ्या राहू शकाल, टिकू शकाल? पॅशन, धाडस आणि सातत्य. वेळच पाहिजे, ध्यासच पाहिजे. एक म्हणजे पॅशन, धाडस पाहिजे, कारण तुम्हाला कॉस्टही द्यायला लागते त्या गोष्टीची. करेक्ट. तू मगाशी म्हणालस तू फेमसच झाली आहेस आता. तो टोमणा होता का ते ॲप्रिसिएशन होतं मला कळलं नाही, पण त्याची कॉस्ट असते. इट डझंट कम इझी. ॲब्सोल्युटली. हां. सो ते धाडस लागतं की मला 4 लोक करतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याची कॉस्ट द्यायला मी तयार आहे. मी 10 ते 5ची नोकरी स्वीकारत नाही. मी माझं शिक्षण, अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स या क्षेत्रात आहेत आज. ते प्रोफेशन सोडून शून्यातनं सुरुवात करतात, छोटी कामं करतात. हे वेड लागतं आणि त्या वेडात सातत्य लागतं. आणि संधी, असे अनेक जण आहेत की हे असूनही संधी आली नाही त्यांच्यापर्यंत. असे अनेक जण आहेत. अंडरस्टूड आहे अगदी. पण माझा असा विश्वास आहे की तो बघत असतो. हा माझा विश्वास आहे. तू आस्तिक आहेस, नास्तिक आहेस, तू या सगळ्यात विश्वास ठेवतोस की नाही, आय डोंट केअर. पण मला असं वाटतं तो बघत असतो. तो बघता कोणीतरी बघत असतं. कोणीतरी बघत असतं की तुमचं जर ते खरंच असेल ना लग्न, आणि अगेन टॅलेंट ऑफकोर्स तो तर आहे. एकदा स्वतःला आरशात पण तेही बघून घ्यावं की आपल्यामध्ये ते आहे का, आणि नसेल तर आपल्याला ते तो क्राफ्ट शिकण्याची आपली किती तयारी आहे. तुला असं काय जाणवलं होतं 10वीत की आपण ऍक्टर होऊया? तुझ्यामध्ये काय होतं, असं काय जाणवलं तुला? की मी शाळेत काम करत होते. 100 मुलं काम करतात. माझ्याकडे पॅशन होतं, धाडस होतं, इच्छा काही असेल ना. त्यावेळेला मला काही वाटलं असतं पायलट व्हावं, एअर होस्टेस व्हावं. हे सगळं परस्यू करायची धाडस, परसिव्हरन्स, लगन हे सगळं असतं तर मी तेही केलं असतं. तो मी चॉईस केला. मी म्हटलं नाही असं की बाबा मला ऍक्टर व्हायचं, हिरोईन व्हायचं. नाही, हा माझा चॉईस आहे की मला ना कलेमध्येच काम करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात मग मला अभिनय आवडतो, कारण मी सगळंच करत होते. मी गातही होते, मी कवितांच्या ह्याच्यात वक्तृत्व हे ते सगळं, अभ्यासात चांगली होते. पण मी चॉईस केला. मी म्हणत नाही की मला असं वाटत होतं की आपण खूप भारी ऍक्ट्रेस होता, पण आता ना आपल्याला हा माझा चॉईस आहे की मी याच्यात रमते. तो चॉईस होता, ती हुशारकी नव्हती. पण एनिवे, या सगळ्या काळामध्ये जेव्हा ऍक्टर शिकायला येतो तेव्हा त्यानं अभिनयाचं रितसर शिक्षण घ्यायला पाहिजे असं वाटतं तुला? हो, घ्यायला तर पाहिजे. घेतलेलं असेल तर चांगलं. जसं अनेक क्षेत्रामध्ये असंही असतं की अनेक क्षेत्रांमध्ये असं आहे की मी इंजिनियर झालोय, पण मी काय करतोय मी फील्डवर शिकलो.
असं म्हणणारे अनेक जण आहेत की मी जर्नलिस्ट होतो पण तिथे मी थिअरी शिकलो, मला एक्झॅक्टली काय करायचंय मी फील्डवर शिकलो. हा मुद्दा त्याच्यामध्ये आहेच, पण तुम्ही तयारी करून तर जाता ना, तुम्हाला काहीतरी ABCD तर त्यातलं माहिती असतं. सो क्राफ्ट शिकलेली असणं ही गरजेचीच गोष्ट आहे. काही टक्के म्हणतो ना की आपण त्यांनी ते आपली माती वळताना काही गुण घातलेलेच असतात, की सूर हा प्रत्येकाच्या गळ्यात तो नाहीच देत. आपण निसर्ग असं म्हणूया, तो नैसर्गिकरित्या प्रत्येकाच्या गळ्यात असतो असं नाही, पण ज्याच्या असतो त्याने ते कल्टिवेट तर करायला लागतं, नाहीतर तो काही ताना आलापी पलटी करूच शकत नाही आपला आपण. तसा अभिनय हा सिरियसली शिकायला हवा, जाणीवपूर्वक शिकायला हवा. आणि आता तर अनेक गोष्टी उपलब्ध आहेत त्याच्यासाठीच्या, अनेक लेक्चर्स आहेत, अनेक पॉडकास्ट अभिनयावरचे आहेत, रंगपंढरी सोडून असं नाही, अनेकांचे आहेत. ते बघायला पाहिजेत, वाचायला पाहिजेत, विचार व्हायला पाहिजे त्याच्यावर, आणि प्रॉपर शिक्षण तर गरजेचंच वाटतं मला. या सिरियल नंतर तुला पुढं काय करायचंय? म्हणजे आता ॲज अन ॲक्ट्रेस तू एस्टॅब्लिश झाली आहेस, लोकप्रियता मिळालेली आहे, फेम मिळालेलं आहे, सगळं मिळालंय, आता भूक काय आहे? बघ, ऍक्टर काय म्हणजे खूपच हावरट असतो, म्हणजे तो काही भूक वगैरे भागत नाही त्याची. आत्ता मी काय करते असं विचारलंस तर मी ज्याचा त्याचा विठ्ठल नावाचं एक नाट्यानुभव आहे, त्याच्यामध्ये मी काम करते, जे नाट्याभिवाचन आहे, जे प्रॉपर मोठ्या थिएटरला होणारे म्युझिक, पेंटिंग्स आणि अतिशय उत्तम स्क्रिप्ट डॉक्टर समीर कुलकर्णी यांचं. म्हणजे माझ्या हातात चांगले शब्द येणं आणि असे एक एक वाक्य हिरा आहे, लखाखून आलेलं स्क्रिप्ट येते असं, ते येणं हे मला असं वाटतं की मी म्हणलं तसं की ते येतं रे, ते येतं तुमच्याकडे. लय वेळ जातो असं नाही, वेळेची खूप किंमत द्यायला लागते, जर्नी आहे ना पण प्रत्येकाचं. आपण असं कसं म्हणणार, गोष्टी राहून जातात ना. हे बघ, तुला मी एक सांगू का, यश अपयश हे सापेक्ष आहे. करेक्ट, बरोबर आहे. आज तू म्हणतोस की मी फेमस आहे, यशस्वी आहे, त्याच्या काही कॉस्टही आहेत. यश तुम्हाला तुमच्यापासून बरे असतात तोडतं, कारण यू गेट सो बिझी. तुम्ही सतत ओतत राहता, तुम्ही कमवलेलं, मिळवलेलं, चिंतन केलेलं, आणि तुमच्याबरोबर डिस्कनेक्ट व्हायला लागतो. हा यशाचा खूप मोठा साईड इफेक्ट आहे. अपयश तुम्हाला जमिनीवर ठेवतं आणि तुम्हाला तुमच्याबरोबर राहायला शिकवतं, तुम्हाला अभ्यास करायला लावतं वेगळ्या अर्थाने, तुम्हाला जगाचा एक वेगळा अनुभव देतं. ही अपयशाची चांगली बाजू नाही का? की तुमच्या पुढच्या यशासाठी तुमची जमीन पुन्हा एकदा कसदार काय करतं तर अपयशच करतं. हे बघ, विंदा करंदीकरांच्या ओळी आहेत की माणसाला शोभणारे युद्ध एक या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेव. वा. सो हे होत राहणार की रे, लाईफ आहे. नाही, पण जेव्हा ऍक्टर असतो ना, ऍक्टरच्या आयुष्यातला वेळ हा फार महत्वाचा असतो ना, एज. हो, पण आता कुठे राहिलंय तसं? चांगली भूमिका मिळवायला वाट बघायला लागते. हा प्रत्येकाचा जर्नी आहे, त्याच्यासाठी तुम्ही पश्चात्ताप, त्रास, रिग्रेट हे करण्यात काहीही अर्थ नाहीये. किती ऍक्टर्स आहेत की आपल्याला आतापर्यंत माहित नव्हते आणि OTT मुळे माहिती झाले, आणि ते कुठल्या एजच्या कुठल्या स्टेज, 50-55-60. ट्रू. कितीतरी जण असे की अनेक वर्ष प्रायोगिक करत होते, काय होईल माहित नव्हतं, मुंबईत कुठेतरी अनेको वर्ष राहत होते. सो तुम्ही तेच मगाशी मी म्हणलं तसं की तुम्ही ऍक्टर बनायचं ठरवता तेव्हा हे सगळं गृहीत धरूनच जायला लागतं. ती महत्वाचं आहे, हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी धाडस म्हणते, आणि म्हणून मी त्यातल्या ज्या लोकांनी सातत्य ठेवलं तेच आज सस्टेन करतायत. त्यांनाही माहितीये की आज माझी ही सिरीज पॉप्युलर आहे, त्याच्यानंतर माहित नाही. आपल्याकडे असे कितीतरी कलाकार आहेत, मी नावं घेणार नाही, नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर 10 वर्ष काम नाही, मला माहिती. हो, माहिती. सो तुम्ही धाडस आणि ती कॉस्ट ही लक्षात घेऊनच याच्यात उतरा. प्रश्न विचारतो, तो विषय काढलास, नॅशनल अवॉर्ड सारखा अवॉर्ड मिळून पण त्या ऍक्टरला काम नसणं, हे तुला फेल्युअर वाटत नाही आपलं? म्हणूनच मी तुला म्हटलं ना, यश अपयश हे सब्जेक्टिव्ह आहे. आपलं म्हणजे मी सिस्टीमचं, ज्या इंडस्ट्रीचं फेल्युअर वाटत?
हा तुला मी सांगते रे की खूप फॅक्टर्स आहेत की त्यावेळेला त्या व्यक्तीसाठी भूमिका निर्माण होणं हा योग आहे. नॅशनल अवॉर्ड असलेल्या व्यक्तीला आपल्याला घ्यायचंय तर तेवढं तगडं आपल्याकडे काहीतरी स्क्रिप्ट नको का बाई, असं म्हणत म्हणत त्याला खायचं प्रॉब्लेम होतो की आता काय करणार. म्हणजे तुम्ही तेच मग म्हणलं तसं की तुम्ही ह्याच्यात हे सगळी गृहीतक धरूनच यायला लागतं. आपल्याला आवडेल ते काम करत राहणं, सातत्याने करत राहणं हा माझा मंत्र आहे. बर, ऍक्टर म्हणून प्रत्येकाला भूक असते. तुला कुठल्या भूमिकेची भूक आहे, तुला काय करायचं आता, म्हणजे मला ना आता ही भूमिका साकारायची आहे किंवा मला असं काहीतरी करून बघायचंय, असं काय वाटतं तुला? हो, मला अशी खूप लेयर्ड भूमिका करायची इच्छा आहे आता, की जशी बॅरिस्टर मध्ये बॅरिस्टरची. वा वा, ओहो हो, केवढी लेयर्ड आहे. हो, असं काहीतरी यायला हवं रे हातात की जिथे ना म्हणजे असा कसंच लागेल, जिथे माझे मी पण गळून गेले असा अनुभव यावा. तू इतकं वाचतेस, इतक्या साहित्यिकांबद्दल वाचतेस, त्यात एखादा साहित्यिक लेखिका एखादी किंवा नाटककार वठवावी असं तुला वाटतं? ह्यांचं कॅरेक्टर केलं म्हणजे मला सांगायला आवडेल. नाटककार वगैरे मला माहित नाही, माझ्याकडे अजून आलं नाहीये. पण महाराष्ट्रातल्या एका तपस्विनीच्या दर्जाच्या असलेल्या शास्त्रीय संगीत गायिकेवर चित्रपट बनतोय आणि ती भूमिका मी करते. अरे वा, क्या बात आहे, ये बात, वा वा, खूप सुंदर, क्या बात. होऊ देत सगळं आधी, पण मी सांगेन. मला मस्त वाटलं, एकदम भारी. आता तर मजा असलं की तुझी जरा सांग, योग बिग सांगू नको मला, हे असं सांग मग बरं वाटतं. वा, कामातनं काम येतं म्हणतो ना आपण, माझा त्यावर फार विश्वास आहे. आणि जो कॅपेबल आहे त्याला काम मिळालं पाहिजे. हो, मग तो कोणीही असू दे. मला त्या क्वांटिटीचं नाही पडलेलं, पण त्याला काम मिळालं पाहिजे. त्यानं घरी बसता कामा नाही. मधुराणीला बोलण्यामागचं कारण असं होतं की मधुराणीला मी खूप वर्ष ओळखतो, खूप वर्ष ती वेगळ्या पद्धतीनं काम करते. आणि मला तिचं कौतुक अशासाठी वाटतं की जेव्हा तो पिरियड होता, जेव्हा काम तिच्या हातात नव्हतं, हातात संसार होता, तेव्हा तिनं तिचे मार्ग शोधले. आणि रंगपंढरी असू दे किंवा कवितेचं पान असू दे, पण तिनं तिचे दरवाजे तिच्या पद्धतीने उघडण्याचा प्रयत्न केले. मला हे फार महत्त्वाचं वाटतं. तू फक्त बसली नाहीस, तर तू तुझ्या पद्धतीनं तुझे मार्ग शोधलेस, तुझ्या कॅपॅसिटीमधले मार्ग शोधलेस आणि ते केलेस. प्रत्येक ॲक्टरनी ती म्हणाली त्या पद्धतीनं धाडस, सातत्य, पॅशन हे तर हवंच, पण नुसतं हे न करता संधी नसेल तर आपण आपले दरवाजे उघडले पाहिजेत असं मला वाटतं. आणि मधुराणी म्हणून स्पेशल आहे. आता ती टीव्हीच्या माध्यमातून लोकांना माहीत झाली, पण त्या चौकटीपुरती ती नाहीये, तर त्यापेक्षा खूप पलीकडची आहे, हे यातून सांगण्याचा माझा प्रयत्न होता. म्हणून मी खूप इकडून तिकडून तिला उचकवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण ती त्यापेक्षा खूप जास्त कॅनव्हास मोठा आहे तिचा. आणि तू आता तुझ्या बोलण्यातनं सिद्ध पण केलंस की तू खरंच अगदी. तर तुझं खूप कौतुक. तुझ्या नव्या भूमिकांसाठी खूप खूप शुभेच्छा. मला खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडनं की तू खूप चांगल्या पद्धतीनं, मी तुझी सिरियल फार बघितली नाही कारण मी TV फार बघत नाही, पण मी हे नक्की बघेन, नाटक किंवा सिनेमा तू जे काय नवीन करतेस, तर तुला लवकर खूप छान भूमिका मिळो. थँक्यू. आणि लवकर परत तो आमच्या पॉडकास्ट यावर. 3 कॅमेरे उचलायचे, आम्ही वेळेला 4 आणू. तर आता मला हे हवं, जीप वगैरे पाहिजे. हे बटर बंद कर, बस झालं. तर ठीक आहे, आपण तोही व्यवस्था करू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. आम्ही खूप विस्तृत गप्पा मारल्या, काही ठरवलं नव्हतं, पण प्रत्येक वेळेला ठरवूनच काही ते केलं पाहिजे असं नाही आहे. या गप्पा कशा वाटल्या मला सांगा. ती सोशल मीडियावर आहे, मी पण आहे. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे. आणि चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. चांगली माणसं जोडा. आज मधुराणी आपल्याबरोबर जोडली गेली आहे. तर थांबतो इथं. एपिसोड जरूर बघा, सबस्क्राईब करा, इतरांना पण सांगा. थँक्यू मधुरा. थँक्यू.